आजच्या स्पर्धेच्या युगात बदलती जीवनशैली, धावपळीच्या आयुष्यात तरुण पिढीसमोर अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. प्रेम संबंधातून होणारे गैरसमज, नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या, करिअरची चिंता व पालकांशी दिवसेंदिवस नातेसंबंध व दुरावणारा संवाद टिकवण्याचे आव्हान. यामुळे पालक व युवकांमधील दरी वाढत आहे. यासाठी आवश्यक आहे ते युवकांमध्ये व पालकांमध्ये सुसंवाद घडणे. याच विषयाचा धागा पकडून कोपरी ठाणे पूर्व येथे वय वादळ विजांचं हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात युवक, शिक्षक व पालकांनी सहभागी होऊन भावी पिढीबरोबर सुसंवाद घडावा व भारतामध्ये आदर्श नागरिक घडावेत या हेतूने रविवारी 14 सप्टेंबर रोजी विठ्ठल मंदिर, कोपरी गाव, ठाणे पूर्व येथे हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. साहित्यक व कवी प्राध्यापक प्रवीण दवणे या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून सहभागी होते. यांच्या प्रभावी विचारधारेतून भावी पिढीमधील प्रेमसंबंधातील गुंतागुंत, करिअरची चिंता व पालकांमधील सुसंवाद घडवण्याकरता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन आई चिखलादेवी महिला मंडळ, स्वयंसिद्धा महिला चॅरिटेबल ट्रस्ट व रक्षक प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. स्वयंसिद्ध महिला चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा वैशाली स्वप्नील लांडगे, युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक स्वप्नील लांडगे, पद्मजा पाटील, रुपाली पाटील, कुणाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली. पालक, युवकांनी व शिक्षकांनी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, कोपरी पाचपकाडी विधानसभा उपशहर प्रमुख प्रकाश कोटवानी, गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील, शाखा प्रमुख रोहित गायकवाड, श्रुतिका कोळी, सुचित्रा भोईर, नितीन पाटील, सुचित्रा भोईर, प्रमोद भोपी, दिलीप दामोदर पाटील, भाई भोईर, प्रशांत पाटील, यमुना म्हात्रे, हेमंत पाटील, नरेश पाटील, प्रकाश खांडेकर, जमीर शेख तसेच स्वयंसिद्ध महिला चॅरिटेबल ट्रस्ट, रक्षक प्रतिष्ठान, आई चिखलादेवी महिला मंडळ यांचे सर्व सभासद आणि कार्यकर्ते, इतर मान्यवर, पदाधिकारी, ठाणेकर, नागरिक कार्यक्रमाच्या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार. आजचं जे व्याख्यान आम्ही विख्यात साहित्यिक, कवी, गीतकार प्राचार्य प्रवीण दवणे सरांचं जे व्याख्यान आम्ही आज इथे ठेवलेलं आहे, त्यामागचा उद्देश आमचा इतकाच आहे की वयामध्ये आलेल्या मुलांचं जे आता सोशल मीडिया, इंटरनेट यामुळे जे त्यांचा जे भविष्य आहे, त्यांचं जे ध्येय आहे, त्यापासून कुठेतरी युवा पिढी भटकत चालली आहे. मला वाटतं आज आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यांच्यावर शिक्षणाचं, करिअरचं खूप प्रेशर आहे. लहान वयात न समजलेल्या नातेसंबंधात ते अडकत चालले आहेत. तर मला असं वाटतं सकारात्मक संवाद जर आपण पालकांनी, शिक्षकांनी आणि आपण समाज म्हणून जर युवांशी ठेवला तर नक्कीच अशा अविचारी मानसिकतेपासून आपण युवांचं रक्षण करू शकतो. मला वाटतं आत्महत्या हा त्यांचा पर्याय फक्त मरण हवं आहे म्हणून ते घेत नाही आहे. तर मला वाटतं आपण दुसरा पर्याय त्यांच्यासाठी निर्माण केला पाहिजे आणि तो सकारात्मक संवादानेच होऊ शकतो. आणि मला असं वाटते आज जे प्राचार्य प्रवीण दवणे इथे येऊन त्यांनी जे मार्गदर्शन पालकांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना केलेलं आहे, मला वाटतं त्यातून नक्कीच समाजाने चांगला धडा घेतला पाहिजे आणि त्यातून नक्कीच सकारात्मक नवीन उज्ज्वल भविष्य आपण युवांना देऊ शकतो. धन्यवाद. नमस्कार. मी कुणाल भालचंद्र पाटील, अध्यक्ष रक्षक प्रतिष्ठान. हा कार्यक्रम माझ्यासाठी महत्त्वाचा होता कारण कोपरी गावात मागच्या 10 महिन्यामध्ये 2 घटना झाली ज्या मुलांचं वय 17 आणि 18 मध्ये होतं. तर हे खूप जीवाला लागणारी घटना होती माझ्यासाठी. आज आम्ही जो कार्यक्रम केला आहे साहित्यक प्रवीण दवणे सर यांच्याकडनं, हा नक्कीच परिवर्तन घडेल असं मला वाटतं. प्रतिसाद तर तुम्ही आतमध्ये बघितलाच असेल. खूप छान प्रतिसाद आले. पालकांचा समावेश भरपूर आहे. आज जो संवाद आहे, जो मुलांमध्ये आणि पालकांमध्ये जो स्पेस झालेला आहे, तो कमी करण्यामध्ये आम्हाला यश येईल असं आम्हाला वाटतं. सर, काय वाटतं असं वारंवार अशा या उपक्रमाचं आयोजन परिसरामध्ये होणं गरजेचं आहे? हो, भरपूर गरजेचं आहे. आज या युवा पिढीला ज्या इंटरनेटनी, सोशल मीडियानी जो नेगेटिव्ह रूप दिलेलं आहे, त्यासाठी असे प्रयोग होणं खूप जरुरी आहे.